मंचावर उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आलेल्या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. जनसेवक महेश दादा गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महेश दादा गायकवाड यांचं. जे व्यक्तिमत्व आपल्यासाठी झटत आहे, आपल्या मनोरंजनासाठी झटत आहे, ते अर्थात महेशदादा गायकवाड यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ते वेगळ्या काहीतरी विषयावर आपल्याशी बोलू इच्छितात. मी माईक महेशदादा हातात देतो. आपल्या कल्याण उत्सवमध्ये दरवर्षी आपण मोठ्या उत्साहात गायला लावत असतो, पण यावर्षी आपल्या कल्याणपुरेमध्ये एक दुर्दैवी घटना झालेली आहे की आताच ज्या कुटुंबावरती दुःखाचं डोंगर कोसळलं त्याच्या घरी जाऊन आलं आणि पोलीस स्टेशनला जाऊन आलं. आज आपल्या कल्याणपुरीच्या एका नाबालिक 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाल्यानंतर खून झालेला आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी उभं राहून फक्त 2 मिनिटं आपल्याला उभं राहून तिला आपल्या श्रद्धांजली व्हायची. अतिशय गुन्हास्पद असा प्रकार आपल्या कल्याणपुरीला आज झालेला आहे. त्यामुळे आपण या कार्यक्रमामध्ये जेवढे उपस्थित त्याला विनंती होती 2 मिनिटं फक्त उभं राहून श्रद्धांजली होऊ. सगळ्यांनी ब्रेक घेऊया. त्याचप्रमाणे उद्या सकाळी कल्याणपूर या ठिकाणी नंदादीनगरवरून ते बाबासाहेब आंबेडकर स्मारक काठीमार्गी या ठिकाणी आपण मूक मोर्चेचं आंदोलन केलेलं आहे. त्या ठिकाणी ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या ठिकाणी या, जेणेकरून आपल्या कल्याणपुरीचा आवाज हा मूक मोर्चाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचेल आणि ज्याने एक गुन्हास्पद कृत्य केले त्याला कठोरात कठोर सजा मिळावी यासाठी आपल्या सगळ्यांना सहभाग व्हावा. कारण की आज जी चिमुकली एका कुटुंबातली होती ती कोणत्या तरी कोणाची तरी मुलगी होती, कोणाची तरी बहीण होती. त्यामुळे आपल्याच कुटुंबातला कुठला तरी व्यक्ती आहे असं समजून आपण जास्तीत जास्त लोकांच्या ठिकाणी उपस्थित राहायचे, जेणेकरून त्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि आपल्या कल्याणपुरीमध्ये अशा प्रकारची दुर्दैव घटना असा दुरुस्त कृत्य करण्याची कोणी हिंमत करणार नाही. असं प्रकारचं शासनाला आपल्याला मागणी आहे की त्यांना न्याय देताना फाशी किंवा त्या गोळ्या झाला, जेणेकरून असं गुन्हास्पद कृत्य करण्याची कोण प्रयत्न करणार नाही, हिंमत करणार नाही. धन्यवाद. त्याप्रमाणे आपण महोत्सव साजरा करतच आहोत, पण आपल्यातला माणूस मात्र जिवंत आहे हे आपण दाखवून देऊया. आणि 10 मिनिटांसाठी का होईना आपण सगळं थांबवून शांत बसूया. काही फरक पडणार नाही 10 मिनिटांनी आपल्याला, कारण आपल्यातला माणूस जिवंत आहे. जसं महेशदादा म्हणाले की ती कुणाची तरी मुलगी होती, कुणाची तरी बहीण होती, तशी ती आपली कुणीतरी लागते माणूस म्हणून. किंवा फक्त 10 मिनिटांसाठी आपण शांत थांबूया आणि 10 मिनिटानंतर पुन्हा
आपला महोत्सव सुरू होईल. धन्यवाद. कार्यक्रमांच्या माध्यमातून कित्येक रियालिटी शोच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत आले. जोरदार टाळ्याने स्वागत करूया हास्य सम्राट जॉनी रावत. आज मला या ठिकाणी बोलवलंय. मी महेश दादांचे फार आभार मानतो की आज तुम्हाला हसवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. पण घटना अशी घडली आहे, या घटनेत कलाकाराला फार चॅलेंज असतं. अशी अवस्था झाल्यानंतर लोकांना हसवणं फार कठीण असतं. तरी प्रयत्न करेन थोडंसं तुमचे चेहरे हसरे झाले पाहिजेत, खुलले पाहिजेत. कारण कलाकाराला मी गेल्या 35 वर्षापासून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतोय. कॅसेटच्या माध्यमातून, रंगमंचाच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, नाटकांच्या माध्यमातून, सिनेमांच्या माध्यमातून तुम्ही भरभरून प्रेम दिले 35 वर्षात. 35 वर्षापूर्वी जसा जॉनी रावत तुम्हाला दिसत होता, ऐकत होता तुम्ही, तसाच आज सुद्धा दिसतो. फक्त थोडंसं ही जी घटना घडली आहे त्यातनं थोडंसं काही मिनिटासाठी, काही वेळेसाठी तुम्ही बाहेर या, बरं वाटेल. मी असं ऑब्झर्व करतो, तुम्ही त्याला बघत नाही, मी त्याला बघतो. एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्यांनी दिसतं तो जेवतोय, तरी लोकांना विचारायची सवय असते. आपल्याला दिसतं तो जेवतोय, तरी लोक बघतात तो जेवतोय तरी विचारतात. काय जेवतोय काय? समोरचा म्हणत तू पैसे करे. एखादा माणूस झोपलेला असला, लोक बेडरूम मध्ये घुसतात, दिसतं तो झोपलाय, त्याला उठवून विचारतात झोपलाय काय? एका माणसाचं प्रेत चाललं होतं, अफाट गर्दी. एकाने पाहिलं, विचारलं मेला काय? तो म्हणाला नाही, त्याला झोपायची सवय, आम्हाला फिरवायची सवय. पण काही लोक एवढी हद्द करतात, कुठे कोणाला काय विचारायचं त्यांना सूद नसते. त्यांना अजिबात सूद नसते, कुठे काय कोणाला विचारायचं. एक माणूस टेन्शन मध्ये आपल्या गरोदर बायकोला घेऊन डॉक्टरकडे चालला होता. त्याच्या कुठल्या तरी मित्राने पाहिलं आणि त्याला विचारलं, वहिनी गरोदर आहे? तो बोलला नाही, तिने फुटबॉल खेळलाय. लोक कधी काय कुणाला विचारतील काय सांगता येत नाही. काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात, काही विनोद असे असतात लोकांना उशिरा कळतात, आणि काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर असतात, आणि काही विनोद असे असतात लोक आठवून सकाळी बाथरूम मध्ये एकटेच हसतात. काल मी पुण्यात होतो. पुण्यातले प्रेक्षक एवढे सूज्ञ आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळाला नाही तर येऊन मागे विचारतात काय बोलला, परत बोल. तुम्ही सगळे हुशार सूज्ञ प्रेक्षक बसला आहात. तुम्हाला एक विनोद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जर कळाला आणि आवडला तर टाळ्यांची अपेक्षा आहे. कळाला नाही तर घरी जाऊन विचार करा की जॉनी रावतने काय विनोद सांगितला, आठवा, आणि सकाळी कदाचित तुम्हाला कळेल. दादा कोंडके आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले, आणि पहिल्यांदा बायकांच्या पार्टीत गेल्यानंतर दादांची खट्याळ सवयीप्रमाणे एका सुंदर बाईला पाहिल्यावर दादा निळू फुलेंना म्हणाले, निळू भाऊ, या बाईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना, झुमके ज्या मायला ते कुणी दिलं माहित आहे? नाही दिलं मी. आणि या बाईनी जी नाकामध्ये नट घातली आहे, ज्या मायला ती कुणी दिली माहित आहे? नाही दिले मी. आणि या बाईनी जी अंगावर कोरी करकरीत साडी नेसली, ज्या मायला ती कुणी दिली माहित आहे? नाही दिले मी. दादांचं बोलणं झाल्यानंतर निळू भाऊ दादांना हळूच म्हणाले, दादा तुला हे माहिती का, या बाईच्या हातामध्ये जे मूल आहे फार हुशार प्रेक्षक आहेत. तुम्ही एवढे लांब बसलात, तुमच्या हसण्याचा आवाज येत नाही, पण निदान थोड्याशा टाळ्या वाजल्या ना तर मला असं जाणवेल की तुम्ही मला ऐकताय. काढा पी काढा, मसाला टाक, अद्रक टाक, मिरची टाक, घे घापाक, घे ढापाक, काढा पी. आणि काही लोक म्हणायचे वाप घे वाप.
एका माणसाने हात घेतली, कोरोनाला चढली आणि एक वाक्य प्रत्येक जण बोललाय. तुम्ही पण बोललाय, मी पण बोललोय, प्रत्येक जण बोललाय, गरम पाणी पी. प्रत्येक जण गरम पाणी पी. एक माणूस 2.5 वर्ष एवढा गरम पाणी प्यायला, एवढा गरम पाणी प्यायला, पोटातल्या आतड्या घशाला म्हणाल्या, गिझर बसवलाय का रे. अवस्था वाईट होती. कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त वाईट अवस्था झाली ती नवऱ्यांची. प्रत्येक नवऱ्याची अवस्था बायकोने वाईट करून टाकली. नवरा बिचारा कोपऱ्यात बसलाय हॉलमध्ये खुर्ची टाकून आणि बायको सारख्या चक्रा मारायची, हॉलमधनं बेडरूममधनं, बेडरूममधनं हॉलमधनं, किचनमध्ये हॉलमध्ये, आणि नवऱ्याला बघायची आणि नवऱ्याला बघून रागाने म्हणायची, मला कधी जाईल हा रोग. नवऱ्याला कळायचं नाही कोणाला बोलते. कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त मोठी गोष्ट म्हणजे नवरा एक गोष्ट शिकला, भांडी घासायला. एका बाईने एवढा छळला आपल्या नवऱ्याला, तो बिचारा दिवस रात्र भांडी घासायचा. पण बघा, माणूस आज माणसापासून हिरावत चाललाय. तुम्ही किती हसलात तरी आतून माणूस आज रडतोय. माणूस आतून रडतोय का? कारण माणसाला माणसाबरोबर बोलण्यासाठी माणूस सापडत नाहीये. प्रत्येकाच्या हातामध्ये एक वस्तू आली आहे ज्याला आपण म्हणतो मोबाइल. मोबाइल इंडिया में फर्स्ट टाइम आला, भारतामध्ये पहिल्यांदा आला. मोबाइल का निर्माण हुआ भारत में, पहली बार मोबाइल आया. मोबाइलची साईज मोठी होती. पहिल्यांदा जेव्हा मोबाइल आला तेव्हा मोबाइलची साईज एवढी मोठी होती. काळ्या रंगाचा मोबाइल, जाड बटन त्याला, काळा एरियल त्याला, महागडा मोबाईल, बिलिंग मोबाईल, एवढा मोठा मोबाईल, एवढा जाडा मोबाईल. खिशात घालून माणूस रस्त्याने चालला तर असं वाटायचं खिशामध्ये वरवंटा ठेवलाय. आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल, जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल. चायनावाले कधी पण साईज बदलतात. मध्यंतरी मी पाहिलं एवढासा मोबाईल, नखा एवढा, दिसत पण नव्हता. एक माणूस बोलत बोलत चालला होता, बोलता बोलता अचानक गेला ढापाक, तो पोटात गेला ढापाक. 5 मिनिटानंतर चालायला लागला, हलायला लागला. असा काय हालतो? व्हायब्रेटरवर होता ना. मग मोबाईल गेला. मोबाईल गेला, त्रास नाही होत? नाही. सकाळी नाही, जेवताना नाही, झोपताना नाही. अरे तू माणूसच, तुला त्रास होत असेल. हा होतो ना. कधी? चार्जिंगला बसल्यावर. मोबाईलचा फायदा कोणाला झाला जर तुम्हाला पटलं तर मला तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे. मोबाईलचा फायदा कोणाला झाला माझं ऑब्झर्वेशन आहे. तुम्हाला कळलं, तुम्हाला पटलं, ही गोष्ट पटली तर तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे. मोबाईलचा फायदा कोणाला झाला? मोबाईलचा फायदा झाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला. हे दिवसभर बोलतात, बसमध्ये, रिक्षामध्ये, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, नाक्यावर, गल्लीमध्ये, कुपच्यामध्ये. रात्री 2 वाजता मी कार्यक्रमामधनं घरी चाललो होतो. आमच्या गल्लीमध्ये एक बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला रात्री 2 वाजता मोबाईलवर बोलतोय. रात्री 2 वाजता मुलीचा आवाज कसा आहे आणि मुलाचा आवाज कसा आहे. रात्री 2 वाजता तो गल्लीत उभा आहे, त्याच गल्लीत राहतो आणि त्याला भीती आहे, मला कोणी बघेल का. कुणी बघत नाही, कुत्रा बघतो. कुत्रा त्याला बघतो, तो कुत्र्याला हँडल करतो, तिच्याशी बोलतो. आणि तिच्याशी बोलताना रात्री 2 वाजता दोघांचे संवाद काय मजेदार आयटम आहे. रात्री 2 वाजता गल्लीत येतोय, मागून कुत्रा पण येतो, त्याला माहित नाही. तो तिच्याशी बोलतोय आणि कुत्रा त्याला चाटतोय. बरोबर बोलते, चल. हॅलो हॅलो. रात्री 2 वाजता मुलीचा आवाज. बोलना कसा आहेस? काय ग, बोलतेस कुठून? बोलतेस कुठून? कठण म्हणजे कठण. चादरीच्या आतून बोलते, चादरीच्या आतून. काय ग, टाकल्या काय करतोय? माझ्या पप्पांना टाकल्या बोलू नकोस. मी तुझ्याशी नाही बोलणार. नाही बोलणार. ठीक आहे, नको बोलू. छान. बोल, काय म्हणते? आय लव्ह यू. बोल, काय म्हणते? छान. तू माझ्यावर किती प्रेम करतोस? खूप करतो. किती करतोस? खूप करतो. किती किती करतोस? खूप करतो. माझ्यासाठी काय करशील? काय पण. काय पण.
काय पण 50 रुपयाचा रिचार्ज पाठव ना. धन्यवाद. पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती. पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती. जेवायला पंगत बसली तर वाराला काकीच होती. पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती. जेवायला पंगत बसली तर वाराला काकीच होती, मामीच होती, आजीच होती आणि कवा कवा पाणी द्यायला पाहुणे मंडळी होती. हल्लीच्या लग्नात तशी मजाच नाही. हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही. प्रेमाचा गोरवा न मायेचा हात नाही. भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा. भिकाऱ्यासारखा ताट घ्यायचा न लाईनीन उभा राहायचा न कावल्यासारखा या जे त्याचे ताटण बघायचा. याचा पुलाव त्याचे पुरी, त्याची पुरी याचे किशन, याचा पापड त्याचे तोंडण. डालीचा काही चुर नका, डाली सगळे चांगल करतान. आईस्क्रीम खातान, पाणी पितान, ढेकर देतान. इचरल्यावर बोलतान बाला यालाच बुफे डिनर बोलतान, यालाच बुफे डिनर बोलतान, यालाच बुफे डिनर बोलतान. विनोद आम्ही लोकांच्या सवयींमधनं काढतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्याला एन्जॉय करता. प्रत्येकाने एन्जॉय करायला पाहिजे, प्रत्येकाने हसायला पाहिजे, कारण हसण्याने माणसाचं आयुष्य वाढतं. विनोदामध्ये आम्ही ते काही ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी असतात. फक्त एक पॉईंट पकडतो, त्याला आम्ही पुढे नेतो आणि लोक एन्जॉय करतात. कुणी राग मानत नाही, लोक एन्जॉय करतात. आमच्या गावामध्ये 3 माणसं आहेत, तिघांना वेगवेगळे शब्द बोलायची सवय. प्रत्येकाला परमेश्वराने सवय दिल्यात. कोणाला चांगल्या, कोणाला खूप चांगल्या, कोणाला अति चांगल्या. आमच्या गावामध्ये 3 माणसं आहेत, तिघांना वेगवेगळे शब्द बोलायची सवय. एकाला सवय, तो वाक्य बोलतो. कुठलंही वाक्य बोलायचं असेल, उचलायचं असेल, फेकायचं असेल, टाकायचं असेल, त्याचं ठरलेलं वाक्य तो दिवसातून 100 वेळा बोलतो. त्याचं ठरलेलं वाक्य, टिपिकल वाक्य तो नेहमी प्रत्येक वाक्य बोलताना बोलतो. टांगऱ्या उचलून, इथंच गेलो होतो टांगऱ्या उचलून. अरे बाबा, लोकांनी कवरं धक्का मारल्या टांगऱ्या उचलून. आता कुठं दुखतं तुम्हाला सगळ्यांनी, मी कसा दाखवू टांगऱ्या उचलून. दुसरा माणूस आहे, त्याला सवय, तो वाक्यात बोलतो वाकत नाही डोंगर कोणाला वाकत नाही. मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी माणूस बायकोला सोडून कोणाच्या बापाला घाबरत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकास माझे फार जवळचे मित्र आहेत, फार गुणी कलाकार आहेत. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. विकास अतिशय सुंदर निवेदक आहे आणि अभ्यासू कलाकार आहे. अभ्यास केल्याशिवाय तो काही बोलत नाही आणि दुसऱ्यांचं चोरत नाही, स्वतःचं बोलतो. त्याचा अभिमान आहे मला. आणि मला सगळ्यात मोठा अभिमान आहे की हा विकास माझा फार जिवलग मित्र आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या विकाससाठी. आणि आप्पांचा कार्यक्रम तुम्ही पाहताय. आप्पा आमचे सतीश आप्पा यांचा हा कार्यक्रम चालला 29 तारखेला. फार मोठा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठेवलाय. आप्पांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. एवढी सगळी मेहनत ते करतात आणि आम्हा कलाकारांना तुमच्यापर्यंत पोहोचवतात. महेश दादांचे आभार मानतो की त्यांनी आम्हा कलाकारांना ही संधी दिली तुम्हाला हसवण्याची, तुमचं मनोरंजन करण्याची. आणि असंच हसत राहा. हसण्याने आयुष्य वाढतं, आरोग्य वाढतं. खुश राहा, मजेत राहा आणि दुसऱ्यांनाही हसवा. कारण असं म्हणतात, माणूस जेव्हा हसतो त्याच्यासाठी लोक प्रार्थना करतात आणि जेव्हा माणूस कुणाला हसवतो त्याच्यासाठी ईश्वर प्रार्थना करतो. अशी प्रार्थना सदैव तुमच्या पाठीशी असो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रावणी राऊत साहेबांनी या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाला 4 चांद लावले, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो. आणि अतिशय लोकांना खेळीमेळीच्या वातावरणात लोकांना खूप मोठ्या प्रमाणात हसवलंय, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आज आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानच्या वतीने हा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचं नियोजन इतकं मोठं आहे. इतकं मोठं नियोजन करणं साध्या माणसाची गोष्ट नाही आहे. महेशदादा गायकवाड यांनी नेहमीच प्रत्येकाची मदत केली आहे, प्रत्येकाच्या हाकेला धावून आले आहेत. मग तो कोविडचा काळ असो किंवा मनोरंजन असो, मुलांना पुस्तक वाटणं असो, रक्तदान असो, सगळ्या प्रकारच्या मदतीसाठी महेशदादा नेहमी पुढे असतात. आणि आज एवढा मोठा आयोजन केलंय. एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये सलग रोज नवीन नवीन सेलिब्रिटी, नवीन नवीन कार्यक्रम, नवीन नवीन गाण्यांचा कार्यक्रम, नृत्याचा कार्यक्रम, मनोरंजनाचा कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे राबवले जातात. त्याबद्दल मी पुन्हा एकदा महेशदादांचे पण आभार मानतो की आज मला छोटासा भाग का होईना, छोटासा भाग मला केला आणि लोकांना हसवण्याची जबाबदारी दिली. त्याबद्दल मी महेशदादांचे आभार मानतो.
आणि या प्रतिष्ठानचेही आभार मानतो ज्यांनी मला बोलावून लोकांना हसवण्याचं मला भाग्य लाभलं. मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते हे राहिलं काय ते हा गृहोपयोगी वस्तू नियम सांगत बसणार नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. तेव्हा आपापल्या चिठ्ठ्या आपल्या हातात ठेवा. आणि नाव आहे मल्हार ननवरे. या येताना या बाजूने यायचंय, स्टेजच्या उजव्या बाजूने वर या. गृहोपयोगी वस्तूसाठीची आजची दुसरी चिठ्ठी घ्या आपल्या हातात. लक्ष माझ्या आवाजावर. आणि नाव आहे पूजा गांगवे. नशिबान, कारण ताईंनी चिठ्ठी काढलेली आहे आणि ती पैठणी देखील ताईंच्याच हस्ते दिली जाणार. तेव्हा हे नाव आहे सुनील सांगळे. पैठणीसाठीची दुसरी चिठ्ठी आलेली आहे माझ्या हातात आणि नाव आहे, फक्त आडनाव आहे. आता त्या आडनावाची बरीच माणसं असतील आपल्याकडे, नंबर आहे म्हणा. आडनाव आहे आहिरे. आता नंबर आहे का 582 या चिठ्ठी घेऊन पटकन बघूया तिसरं नाव कोणाचं येत आहे. पैठणीसाठीच आहे हे. बापरे, परत आहिरे. परत आहिरे, पण नुसतं आहिरे नाही. सारिका अरुण आहिरे. सारिका अरुण आहिरे आहेत ना. महिमा भोरे. आता हात वर करायचा. हा सात बाई सात बायका सात जीवाची सफर आता राणीच्या देशात. हा खेते खोचून पदर बाई मी ठसक्यात घेते टिचून ग सेल्फी बाई मी टेचात. होऊन जाऊ दे पुन्हा ग आता जोरात जिथं जाऊ तिथं खेळू आम्ही तोऱ्यात. खेळू झिम्माग 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 खेळू झिम्माग
सुपुसणारी पुन्हा आपल्याशी आपली यारी ओढ ही सारी नव्याची भारी स्वप्न ही सारी झाली सरतारी येथे हा जब होणार गजब कडक दंग जाऊ दे पुन्हा ग आता जोरात जिथे जाऊ तिथे खेळू आम्ही तोऱ्यात खेळू झिम्माग झिम्मा पोरी झिम्माग खेळू झिम्माग झिम्मा पोरी झिम्माग खेळू झिम्माग 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 खेळू झिम्माग झिम्मा पोरी झिम्माग खेळू झिम्माग 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 खेळू झिम्माग झिम्मा पोरी झिम्माग खेळू झिम्माग 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 खेळू झिम्माग झिम्मा पोरी झिम्माग मोर मोर देतो ठीक आहे. पैसे दे खेळू झिम्माग 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 खेळू झिम्माग झिम्मा पोरी झिम्माग हातात पटल्या नाकात नथनी कानात बुगड्या केसात बेडी बसायला चंदनी पाट अहो बसायला चंदनी पाट माझ्या आईचा किती थाट माझ्या देवीचा किती थाट हातात पाटल्या नाकात नथनी कानात बुगड्या केसात वेणी बसायला चंदनी पाट अहो बसायला चंदनी पाट माझ्या आईचा किती थाट रेणुकाईचा किती थाट शोभे गळ्यात मोहन माळ शोभे गळ्यात मोहन माळ बाजूबंदात खडा हदार बाजूबंदात खडा हलाल हो बाजूबंदात खडा हलाल हा शालू बुट्टेदार रेशमी धार शालू बुट्टेदार रेशमी धार पदराला जरीचा काठ हा पदराला जरीचा काठ माझ्या आईचा किती थाट माझ्या देवीचा किती थाट हातात पाटल्या नाकात नथनी कानात बुगड्या केसात वेणी बसायला चंदनी पाट अहो बसायला चंदनी पाट माझ्या आईचा किती थाट रेणुकाईचा किती थाट आली घरात देवी ही मोठी आली घरात देवी ही मोठी कण नारळ भरली ओठी कण नारळ भरली ओठी ओ कण नारळ भरली ओठी रंग रांगोळी सभोवताली रंग रांगोळी सभोवताली फळा फुलांचे हे ताट फळा फुलांचे हे ताट माझ्या आईचा किती थाट माझ्या देवीचा किती थाट हातात पाटल्या नाकात नथनी कानात बुगड्या केसात वेणी बसायला चंदनी पाट अहो बसायला चंदनी पाट माझ्या आईचा किती थाट रेणुकाईचा किती थाट आपला कल्याण महोत्सवचे आधारस्तंभ घनश्यामदादा गायकवाड यांना विनंती करतो की आपण तीनही मान्यवरांचा सन्मान करावा.